पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते 9:05 मुख्य शासकीय ध्वजारोहण संपन्न झालं। ध्वजारोहण संपन्न झाल्यानंतर पालकमंत्र्यांनी उपस्थितांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत जिल्ह्यातील झालेल्या आणि होत असलेल्या विविध विकास कामांची माहिती दिली। यावेळी उत्कृष्ट काम करणाऱ्या पोलीस दलातील अनेक अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आलं। तर उमेद अभियानात झालेल्या कथित गैरव्यवहाराविरोधात कारवाईसाठी आंदोलकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी वेळीच आवर घातल्यानं मोठा अनर्थ टळला। स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्वत्र उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं। सकाळपासूनच विविध शासकीय कार्यालयात ध्वजारोहण संपन्न झालं। माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यासह विविध शासकीय कार्यालयांमध्ये ध्वजारोहण संपन्न झालं। सर्व शासकीय कार्यालयांमधील ध्वजारोहण संपन्न झाल्यानंतर सर्व अधिकारी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या जिल्हाधिकारी कार्यालय येथील ध्वजारोहणाच्या कार्यक्रमासाठी सहभागी झाले होते। यावेळी पालकमंत्री जयकुमार रावल, जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते, मनपा आयुक्त नितीन कापडनीस, जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बाबासाहेब बेलदार, आमदार अनुप अग्रवाल, राम भदाणे, मंजुळा गावित, महापौर मायादेवी परदेशी, उपमहापौर ज्योत्स्ना पाटील, सभापती लताबाई पोद्दार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता विनोद भदाणे, माध्यमिक शिक्षण अधिकारी मनीष पवार यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी, पत्रकार, खेळाडू, विद्यार्थी आणि उपस्थित बंधू भगिनींनो यांच्यासह सर्व जिल्हावासियांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा आणि भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यात आपलं योगदान देणाऱ्या सर्व ज्ञात, अज्ञात, राष्ट्रपुरुष, थोर महात्मे, थोर पुरुष या सगळ्यांना मी विनम्र अभिवादन करतो। बळीराजा हा आपल्या राज्याचा मुख्य आधारस्तंभ आहे। शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे। राज्याचे यशस्वी लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथराव शिंदेजी, उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना राबविण्यात आली। या योजनेच्या पहिल्या टप्प्यात आपल्या धुळे जिल्ह्यातील 9,020 शेतकऱ्यांच्या खात्यात 89,74,51,955 रुपये एवढी रक्कम वर्ग करण्यात आली आहे। उर्वरित पात्र शेतकऱ्यांना पर्यंत समाधानकारक पाऊस झाला आहे। जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात 3,64,000 हेक्टर क्षेत्रावर विविध पिकांचा पेरा झाला आहे। त्यात सर्वाधिक क्षेत्र पांढरे सोने अर्थात कापूस आणि मक्याचा आहे। रासायनिक खतांचा पुरेसा साठा आपल्याकडे उपलब्ध आहे, परंतु तो कमी वापरावा असे मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो। प्रधानमंत्री पीक विमा योजना 2026-27 मध्ये जिल्ह्यातील 30,518 शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला आहे। जिल्ह्यात 3,04,000 वैती लायक खातेदारांपैकी 2,27,737 खातेदारांनी ॲग्रीस्टॅक फार्मर ID साठी नोंदणी केली आहे। उर्वरित खातेदारांनी ही नोंदणी पूर्ण करून घ्यावी। जिल्ह्यातील जलाशयामध्ये समाधानकारक जलसाठा झालेला आहे। असे असलं तरी पाण्याची बचत प्रत्येकाने केली पाहिजे, कारण पाणी अमूल्य आहे। ब्युरो रिपोर्ट, लुंबिनी न्यूज, धुळे।